भारत मोदीजींनी तयार केला. 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणण्याचं काम हे मोदीजींनी केलं. 20 कोटी लोक जे कच्च्या घरात राहत होते ते आता पक्क्या घरात राहतात, हे मोदीजींनी केलं. 50 कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये नळ नव्हता, पाणी नव्हतं, आमच्या माता भगिनींना हंडा घेऊन जावं लागायचं, त्या 50 कोटी लोकांच्या घरामध्ये 5 वर्षामध्ये शुद्ध पाण्याचा नळ पोचवण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि त्याच वेळी एक मजबूत भारत, ज्या भारताकडे चीनही वाकडी नजर करू शकत नाही आणि पाकिस्तानही वाकडी नजर करू शकत नाही, असा भारत तयार करण्याचं काम हे मोदीजींनी केलं. आणि म्हणून मोदीजींनी तर सांगितलं, आम्ही सांगतो गेल्या 10 वर्षात एवढं काम झालं, एवढं काम झालं. आम्हाला वाटलं किती काम 10 वर्षात झालं, पण मोदीजी म्हणाले अरे पिछले 10 साल तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. अगले 5 साल में पिक्चर देखने को मिलेगा. अगले 5 साल में विकसित भारत की ओर हम जाएंगे. अगले 5 सालों में हमारे देश का युवा, हमारे देश की महिलाएं, हमारे देश के अनुसूचित जाति जमाती के लोग, हमारे देश के पिछड़े लोग, हमारे देश का किसान, सभी के जीवन में एक ऐसा परिवर्तन आएगा और भारत ऐसी दिशा में जाएगा कि फिर भारत को कोई रोक नहीं पाएगा. उस और भारत को ले जाने का काम मोदी जी कर रहे हैं. और अभी अभी मोदी जी परसों रिजर्व बैंक के कार्यक्रम में आए थे, तो बोलते बोलते मोदी जी ने कहा, अधिकारियों को कहा, अभी 1 महीना आपको हमारी तरफ से कोई तकलीफ नहीं है, हम प्रचार में जुटे हुए हैं, तो 1 महीना आप तैयारी कर लो. जिस दिन शपथ लूंगा उसके दूसरे दिन से धमाधम काम करना है और भारत को बदलना है. अशा प्रकारची ज्यांची मानसिकता आहे, ज्यांच्या जीवनामध्ये कामाच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. आणि म्हणून मुंबईकरांनो, मी केवळ उत्तर मुंबईबद्दल बोलत नाही, तर संपूर्ण मुंबईच्या जनतेला या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की ज्या वेळी तुम्ही भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेच्या उमेदवाराचं बटन दाबाल, ते वोट मोदीजींना मिळेल. आणि अन्य कोणाचीही बटन दाबली तर वोट राहुल गांधींना मिळेल. आता मुंबईकरांनी ठरवायचं आहे. कारण उद्धवजींचे नेते कोण? राहुल गांधी. काँग्रेसचे नेते कोण? राहुल गांधी. आमचे नेते कोण? मोदीजी. शिंदे साहेबांचे नेते कोण? मोदीजी. अजितदादांचे नेते कोण? मोदीजी. आमची अशी ट्रेन आहे, ज्या ट्रेनला मोदीजींचं इंजिन आहे आणि त्याला आम्ही सगळ्या बोग्या लावल्या आहेत आणि आम्ही सगळे आपली ताकद घेऊन त्यात बसलो आहे. आमच्या ट्रेनमध्ये सामान्य माणसाला बसायची जागा आहे. आमच्या ट्रेनमध्ये सामान्य माणसाला बसायची जागा आहे. पण हे जे काही इंडिया आघाडी तयार झाली आहे, या इंडिया आघाडीमध्ये प्रत्येक जण स्वतःला इंजिन समजतो. आणि त्यामुळे एक इंजिन बोरिवलीकडे नेतो, तर दुसरा इंजिन दक्षिण मुंबईकडे नेतो, एक उत्तरकडे नेतो तर दुसरा पश्चिमकडे नेतो. त्यामुळे ट्रेन कुठे हलतच नाही. आणि इंजिन हे किती पॉवरफुल असलं तरी त्याच्यामध्ये बसायला फक्त ड्रायव्हरला जागा असते, बाकी अन्य कोणाला जागा नसते. आमचं असं नाही आहे. आम्ही सगळे मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करतो आहोत. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आमची ट्रेन ही मोदीजींचं इंजिन आहे. आमच्या बोग्यांमध्ये प्रत्येक व्यक्तीला बसण्याची जागा आहे. समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला घेऊन ही विकासाची ट्रेन घेऊन आम्ही जाणार आहोत. आणि म्हणून मुंबईकरांनी विचार करायचा आहे, मोदीजींच्या ट्रेनमध्ये बसायचं का राहुल गांधीचं न चालणारं इंजिन. म्हणजे खरं इंजिन तर काल आमच्या सोबत आलं. जे मुंबईतलं चालणारं इंजिन होतं, त्या इंजिननी सांगितलं की मोदीजींच्या इंजिनलाच आम्ही ताकद देणार आहोत, मोदीजींच्या पाठीशीच आम्ही आहोत. काल राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की या देशाचा विकास मोदीजी करू शकतात. आणि म्हणून त्यांनी कुठलीही शर्त न ठेवता बिनशर्त पाठिंबा मोदीजींना दिला. मी त्यांचे देखील आभार मानतो की देशाला काय हवं आहे याची नाडी राज ठाकरेंना समजली. आणि म्हणून त्यांनी निश्चितपणे जनतेच्या हिताचा निर्णय घेतला. आता एक मजबूत गाडी आपली आहे.
माझी आपल्याला विनंती आहे, आपल्याला संधी आहे, उत्तर मुंबईला रेकॉर्ड करण्याची संधी आहे. त्यामुळे आज तुम्हाला एवढीच विनंती करतो, निवडून तर तुम्ही पियुषजींना आणणारच आहात, पण रेकॉर्ड मताने निवडून आणा आणि उत्तर मुंबईचं नाव मोठं करा, एवढीच विनंती करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर उत्तर मुंबईसाठी पियुष गोयलांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं. पियुष गोयल हे उत्तर मुंबईतले उमेदवार आहेत महायुतीचे आणि त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस बोलत होते. मोदींनी 10 वर्षामध्ये मोठं परिवर्तन घडवलंय, विकास केलेला आहे, पुढच्या 5 वर्षात पिक्चर अभी बाकी असंही ते म्हणत आहेत.